नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन। श्लोक नंबर 19 आणि 20। मद्धर्मणो गुणैरेते परिसंशुद्ध आशयः पुरुषस्याञ्जसाभेति श्रुतमात्र गुणं हिमाम्। मद्धर्मणो गुणैरेते परिसंशुद्ध आशयः पुरुषस्याञ्जसा भेति श्रुतमात्र गुणं हिमाम्। मद्धर्मणो गुणैरेते परिसंशुद्ध आशयः पुरुषस्याञ्जसा भेति श्रुतमात्र गुणं हिमाम्। मद्धर्मणो गुणैरेते परिसंशुद्ध आशयः पुरुषस्याञ्जसा भेति मद्धर्मणः माझ्या भक्ताचे गुणै गुणांनी एतै या सर्व परिसंशुद्ध पूर्णपणे शुद्ध झालेली आशय भावना पुरुषस्य मनुष्याची अंजसा त्वरित अभ्येति येतो श्रुत श्रवण करून मात्र केवळ गुणम गुण ही खचितच माम माझे भाषांतर आहे। मनुष्य जेव्हा या सर्व दिव्य गुणांनी युक्त होतो मनुष्य जेव्हा या सर्व दिव्य गुणांनी युक्त होतो आणि अशा प्रकारे त्याची भावना पूर्णपणे जेव्हा शुद्ध होते तेव्हा केवळ माझे नाव ऐकून अथवा माझ्या दिव्य गुणांविषयी श्रवण करूनही
तो त्वरित माझ्याकडे आकर्षित होतो. हं. पुढचा श्लोक आहे, यथा वातरतो घ्राणम आवृंते गंध आशयात एवं योगरतम चेत आत्मानं विकारियत. वायूचा रथ उगमापासूनच गंध वाहून नेतो आणि तात्काळ घ्राणेंद्रियाला पकडतो, त्याप्रमाणेच जो भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे रमलेला आहे तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याला वश करू शकतो. हे जे 2 श्लोक आहेत हे शुद्ध भक्ताचं लक्षण सांगतात. याच्या आधी देखील भगवान कपिल देवांनी माता देवहूतीला सांगितलेलं, श्लोक नंबर मला आता सापडेल का, श्लोक नंबर 11-12 जिथून सुरुवात केली भगवान कपिल देवांनी सांगायला की शुद्ध भक्ती म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं असतं. त्याच्या पूर्वी पण हेच सांगतात आणि हे सांगून झाल्यानंतर पण हेच सांगतात की शुद्ध भक्ती म्हणजे माझ्याकडे किंवा माझ्या प्रेममयी दिव्यमयी सेवेकडे माणसाने असं आकर्षित झालं पाहिजे की त्याला कोणी थांबवता आलं नसलं पाहिजे. मग ह्या 11 आणि 12व्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव उदाहरण देतात गंगेचं. जसं गंगेचा प्रवाह सुरू झाला की तो सागराला मिळाल्याशिवाय थांबत नाही, त्याला मध्ये कोणी अडवू शकत नाही. तसं अखंडपणे माझ्यामध्ये तल्लीन होऊन माझी भक्तिमय सेवा केली पाहिजे. आणि मग त्यानंतर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हे 7-8 श्लोकांमध्ये सांगितलं, हो की नाही. मनुष्याने आपलं कर्तव्य वर्णाश्रमाप्रमाणे केलं पाहिजे. भगवंतांच्या मूर्तीचं पूजन केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, सगळ्या जीवांमध्ये भगवंतांना पाहिलं पाहिजे, आध्यात्मिक गुरूंना सर्वोच्च आदर दिला पाहिजे, दीनांवर दया केली पाहिजे, बरोबरच्या व्यक्तींची मैत्री केली पाहिजे, सगळ्या विधिविधानांचं नियमांचं पालन केलं पाहिजे, इंद्रियांना संयमित केलं पाहिजे, सदैव आध्यात्मिक विषयाचं श्रवण केला पाहिजे, भगवंतांच्या नाम संकीर्तनाचं सदैव कीर्तन केलं पाहिजे, सरळ मार्गी साधं राहिलं पाहिजे, कोणाचाही द्वेष मत्सर केला नसला पाहिजे. त्याचवेळी जे भक्ती मार्गावरती प्रगत नाही आहेत, प्रगती करत नाही आहेत, अशांचा संग टाळला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर परत एकदा या 2 श्लोकामध्ये 19 आणि 20 आज जो आपण वाचत आहोत या दोन्ही श्लोकामध्ये पुन्हा एकदा भगवान कपिल देव तेच सांगतात की हे सगळं करून जेव्हा एखादा शुद्ध भक्त या शुद्ध भक्तीच्या लेवलला स्टेजला येतो तेव्हा त्याला माझ्याकडे आकर्षित होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जसं पूर्वी गंगेचं उदाहरण दिलं तसं इथे उदाहरण देतात, वारा जसा एखाद्या सुगंधित गोष्टीवरून वाहत येतो तेव्हा ती सुगंधी गोष्ट घेऊन घेऊन येतो आणि आपल्या नाकामध्ये तात्काळ घुसतो, त्याला कोणी थांबवू शकत नाही. बरेचसे आपण फिल्टर तयार केले परंतु वास थांबत नाही. एखादी मोठी फॅक्टरी असेल आणि बाजूनी हायवे असेल तर तुम्ही बाजूनी जाताना कारमधून तुम्हाला घाणेरडा वास आला केमिकलचा. हे मी काय बोलतोय हे तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर चिपळूणला जावा, लोटे परशुरामच्या MIDC मध्ये.
तुम्ही किती काचा वर करा, एसी ऑन करा, आजकाल गाड्यांमध्ये ऍक्टिव्ह फिल्टर्स वगैरे आहेत, रिड्युसेस एअर क्वालिटी इंडेक्स रिड्यूस करायला वगैरे, ते ऑन करा, परंतु वास थांबत नाही. वाऱ्याचं मेन काम असतं वासाला घेऊन जाणे इथून तिथे, आणि जे ज्या लोकांच्याकडे घ्राणेंद्रिय आहेत त्यांच्या नाकात घुसणे शब्दशः. तसं भगवंतांचे नाम आपल्याला त्या पद्धतीने इतकं सहज, सोप्या रीतीने आणि नैसर्गिक झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मग म्हणायचं आपण खऱ्या अर्थाने भक्त झालं. भगवंतांचे नाव, रूप, गुण, लीला, भगवंतांचं सगळं काही त्याच्याकडे आपण इतकं आकर्षित झालं पाहिजे की कुणी काही न करता ते आपल्या हातून झालंच पाहिजे. अक्षरशः स्वतःला देखील ओढून न्यायची गरज लागली नसली पाहिजे. आपोआप भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लागलं पाहिजे. लाईक नॅचरल, व्हेरी नॅचरल. माशाला जसं पोहता येतं, पक्षाला जसं उडता येतं, कोणी सांगावं लागत नाही, त्याला स्वतःला देखील स्वतःला सांगावं लागत नाही, प्रयत्न करावा लागत नाही. याला म्हणतात शुद्ध भक्ती. आणि या स्टेजला जनरली आपण लवकर येत नाही, आपल्याला माहिती आहे की नाही. स्वतःला ओढावं लागतंय, बरेच प्रलोभनं द्यावी लागतात, या तुमचा पण फायदा आहे वगैरे वगैरे, आणि मग आपला फायदा बघितला की आपण जातो. त्याच्याशिवाय आपण भक्तिमय सेवेमध्ये, भक्तीमध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो. भगवान कपिलदेव सांगतात, मनुष्य जेव्हा दिव्य गुणांनी युक्त होतो, म्हणजेच पूर्णपणे शुद्ध भक्त होतो, आणि माझ्या पूर्ण भावनेमध्ये पूर्णपणे शुद्ध होतो, तेव्हा माझे नाव ऐकून अथवा माझ्या दिव्य गुणांविषयी श्रवण करून तो त्वरित माझ्याकडे आकर्षित होतो. इमिजिएटली. समटाइम्स मला थोडंसं कन्फ्यूज होतं ऍक्च्युली. व्हॉट्स हिज नेम? चैतन्य चरितामृतामध्ये आहे कथा, मुरारी गुप्ता, राईट. जेव्हा ते सद्दाम हुसेन नाही, शाह हुसेन च्या दरबारामध्ये जातात, काहीतरी काम आहे म्हणून, आणि दरबारामध्ये एंटर केल्या त्यांना दिसतं की शाह हुसेनचा नोकर त्यांना मोर पंखानी बनवलेल्या फॅननी वारा घालतोय. त्यांचं लक्ष त्या दरबारामध्ये बसलेल्या कोणाकडेही जात नाही, त्या राजाकडेही जात नाही, फक्त त्या मोरपंखाकडे जातं. आणि मोरपंख बघितल्या भगवंतांचं सुंदर मुख कमळ त्यांना आठवतं, ज्याच्यावरती मोरपंख कायम असतो, आणि इतके ते भावविभोर होतात की तिथेच मूर्छित होऊन पडतात. एवढं नॅचरल असलं पाहिजे आपल्यासाठी. कुठलीही गोष्ट बघितली, कुठलीही वस्तू बघितली, कुठलीही व्यक्ती बघितली, लगेच भगवंतांचं आठवण झालं पाहिजे, लगेच भगवंतांची सेवा करायला आपण तयार असलं पाहिजे. याला म्हणतात शुद्ध भक्तीची स्टेज. वायूचा रथ जसा गंध वाहून नेतो आणि तात्काळ घ्राणेंद्रियाला पकडतो, त्याप्रमाणेच भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये अविरत रमलेला आहे जो, अशा प्रकारे तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याला वश करू शकतो. सगळीकडे भगवंतांना बघू शकतो. एक गोष्ट, एक व्यक्ती, एक कण देखील असा त्याच्यासाठी राहत नाही ज्याच्यामध्ये भगवंत नाही. इमिजिएटली. आणि हा मुद्दा इतका महत्वाचा आहे, याच्या पुढचे 4 श्लोक जे आहेत, त्या चारही श्लोकांमध्ये भगवान कपिलदेव समजावून सांगतात की जो कोणी अशा प्रकारे कणाकणामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंतांना पाहत नाही, तो भक्तच नसतो. नाही प्रभूजी, मी प्रयत्न करतोय, जप करतोय, नो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल ऍक्च्युली. भगवान कपिलदेव सांगतात की जो कोणी प्रत्येक वस्तूमध्ये, विशेष करून प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये भगवंतांना पाहत नाही,
आणि त्यांना भगवंतांसमानच आदर आणि प्रेम देत नाही, तो भक्त नसतोच, तो भक्तीच्या एकदम खालच्या पातळीला असतो. जो कोणी भक्त असतो त्याला सगळीकडे भक्त दिसतात, हे परमात्मा रूपामध्ये भगवंत दिसतात. व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऍक्च्युली. आणि हे कसं झालं पाहिजे, हे एकदम नॅचरली झालं पाहिजे, कोणी ओढून ताणून नाही, कोणीही फोर्स करून नाही. कारण ही तुमच्या मनातली भावना आहे. तुम्ही फोर्स केल्यानंतर, पुश केल्यानंतर तुम्ही सत्संगाला याल पण, परंतु प्रेम थोडीच तुमच्यावरती कोण फोर्स करणार आहे. तुम्ही फोर्स केल्यानंतर, पुश केल्यानंतर तुम्ही एखाद्या थोडीफार किंवा मोठ्या प्रमाणामध्ये दान देणगी द्याल पण, परंतु मनामध्ये तुम्हाला त्याचं वाईट वाटतंय, शोक होतोय, चिंता होते, काय खरोखर आनंदाने प्रेमाने तुम्ही दिलेलं आहे, हे तुम्ही स्वतःच जाणू शकता, बाकी कोणी सांगू शकत नाही. तसंच शुद्ध भक्तीची ही जी स्टेज आहे, खरोखर तुम्ही शुद्ध भक्त आहात की नाही हे तुम्हाला स्वतःलाच ठरवायचंय. आणि हे कशावरून ठरतं? प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्हाला भगवंत दिसतात की नाही. दिसतात की नाही याचा अर्थ काय असतो, की तुम्ही त्या व्यक्ती, जीव याच्याबद्दल समान प्रेम करता की नाही. आणि या 2 श्लोकामध्ये, हे पुढच्या 4 श्लोकामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे भगवंतांनी. आणि या संपूर्ण अध्यायाचे ते पुढचे 4 श्लोक हे रत्न आहेत, रत्नाप्रमाणे. परंतु त्याच्या आधी ही गोष्ट आपल्याला समजावून घेतली पाहिजे की ही जी भावना आहे प्रत्येक जीवाप्रती प्रेमाची, आदराची, समभावाची, ही नॅचरली आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण प्रत्येक व्यक्ती, वस्तूमध्ये परमात्मा पाहतो आणि त्या परमात्म्याकडे प्रचंड आदराने आणि स्वाभाविकरित्या नॅचरली आकर्षित होतो. ढोंग करणारे भरपूर जण आहेत, भक्तीचा इतका ढोंग करतात की असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावरती ह्यांच्या इतका शुद्ध भक्त कुणीच नाही. विशेष करून जे अशा भक्तिभावाचे फोटो टाकतात सगळीकडे, मनामध्ये भाव आहे का हे लगेच कळतं जेव्हा त्यांच्या समोर येणाऱ्या व्यक्ती, वस्तूबद्दल त्यांना किती आदर आहे, प्रेम आहे हे बघून. ते नसेल तर मग काही उपयोग नाही. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, या उपदेशांच्या प्रारंभीच भगवंतांनी आपल्या मातेला सांगितले की मदगुण श्रुती मात्रेन, म्हणजे भगवंतांच्या नाम, रूप, गुण इत्यादींविषयी केवळ आणि केवळ श्रवण केल्याने मनुष्य त्वरित त्यांच्याकडे आकृष्ट होतो. जो होत नाही तो असुर असतो. असुराची व्याख्या खूप छान दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये. परंतु ते सगळे खूप सारी लक्षणं लिहिलेली आहेत असुराची. तो दांभिक असतो, क्रोधी असतो, स्वार्थी असतो, त्याला काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे ह्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नसतो. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे पडेल ते तो करणारच. भरपूर पैसे कमवणार, पैसे साठवून ठेवणार, पैशाच्या जीवावरती, पैशाच्या जोरावरती दुसऱ्यांना छळणार, दुसऱ्यांचं शोषण करणार, नातेवाईकांमध्ये स्वतःला ग्रेट समजवणार. हे सगळी लक्षणं दिलेली आहेत 16व्या अध्यायामध्ये. तुम्ही वाचले का? दंभो दर्पभिमानश्च क्रोध पारुषम एवच प्रवृत्तींच निवृत्तींच जनाना विदुरा सुरा न शौचम, त्याच्यामध्ये स्वच्छता नसते, ना पिशाचारो, सदाचार नसतो, न शौचम ना पिशाचारो, व्हॉट इज नेक्स्ट, न सत्यम तेषु विद्यते, खरं बोलत नाही, ईश्वर अहम भोगी, स्वतःला ईश्वर समजतो, स्वतःलाच भोगी समजतो, सिद्धो हम बलवान सुखी, स्वतःच्या बळावरती दुसऱ्यांचं शोषण करतो. हे सगळे असुराचे वर्णन दिलेले आहेत. परंतु हे सगळे एका वाक्यात जर सांगायचे झाले ते म्हणजे
अशा व्यक्तीला भगवंतांविषयी ऐकण्यामध्ये, श्रवण करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. ॲज सिम्पल एज दॅट. आणि ज्या व्यक्तीला भगवंतांविषयी, केवळ भगवंतांविषयी ऐकण्यामध्ये, श्रवण करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, दुसरं कशातही इंटरेस्ट नसतो, तो शुद्ध भक्त. आता याच्यामध्ये बरेच कॅटेगरीज तुम्ही मधले निर्माण कराल, परंतु हे सगळे असुरच असतात. शुद्ध भक्तीची एकच स्टेज असते, शुद्ध भक्तीचे स्टेजेस नसतात. असुराचे वेगवेगळे स्टेज करू शकता तुम्ही फक्त, परंतु शुद्ध भक्ताचे एकच स्टेज असतं. त्याला भगवंतांशिवाय दुसरं काही माहिती नाही आणि एकदम नॅचरली. मद्गुण श्रुती मात्रेन, या श्लोकामध्ये पण आलेला आहे, श्रुती मात्र गुणम हिमाम. केवळ आणि केवळ माझ्याबद्दल ऐकल्याने. आणि म्हणून कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, तुमच्या लक्षात आहे का बघा? कालच्या नाही, परवाच्या का ते होतं कालच्या श्लोकामध्ये. आध्यात्मिकानुश्रवणान म्हणजे काय? आध्यात्मिक विषय श्रवण करण्याचा भक्ताने प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या कुठल्यामध्ये त्याच्या श्रवणचा अर्थ वाचन पण असतो बरं का. श्रवण म्हणजे फक्त ऐकणे नव्हे, श्रवणचा अर्थ वाचन असतो. श्रवणचा अर्थ असतो टीव्ही बघणे, श्रवणचा अर्थ असतो इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती श्रवण करणे, वाचणे, बघणे. डोळ्याने करा, कानाने करा, फक्त भगवंतांचंच वाचन, श्रवण करण्याची इच्छा झाली पाहिजे. बाकी सगळं बंद केलं पाहिजे, इन्क्लुडिंग न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर. एक ऍव्हरेज माणूस आपल्या जीवनातला इतका वेळ वाया घालवतो न्यूज चॅनल आणि न्यूजपेपर मध्ये, इट्स अनइमॅजिनेबल ऍक्च्युली. त्याला स्वतःला पण माहिती असतं हे ज्या 12 भानगडी चालू आहेत पॉलिटिक्स मध्ये आणि जगामध्ये, ते मी हस्तक्षेप करून मला अजिबात थांबवता येत नाही. माझा त्याच्यावरती अजिबात कंट्रोल नाही. तरी पण ते ऐकण्यामध्ये, चगळून 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 तेच पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये आपण इतका वेळ घालवतो. इथे चाणक्य पंडित म्हणतात, संपूर्ण ब्रह्मांडातली संपत्ती, सोनं, रत्न, हिरे, जवाहरात सगळे गोळा केले आणि भगवंतांना अर्पण केलं आणि म्हणालं, एक क्षण मला परत द्या, तुम्हाला मिळत नाही. नो. आणि आपण किती वेळ वाया घालवतो, वेळ, पैसा. काही काही लोक केबल टीव्ही घेतात, न्यूजपेपर घरात घेतात फक्त टाइमपास साठी. त्याच्यासाठी किती पैसा खर्च होतो हे पण त्यांना कळत नाही. फुकट फुकट कोण देतं तुम्हाला? आजकाल लोकांना वाटतंय की इंटरनेटवरती न्यूज फुकट आहे. काही फुकट नाही आहे. जरी फुकट असलं तरी तुमचा वेळ तुम्ही तिथे खर्ची घालत असता, तेच त्याचं मूल्य आहे, व्हॅल्यू आहे. या सगळ्यांना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ग्राम्य कथा. ग्राम्य कथा म्हणजे काय? चावडीवरती बसून गावातल्या लफडीत चगळत बसणे. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, तसं केलं, हो तसं केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला का एकनाथ शिंदे झाला? कालपासून सगळ्याच्या तोंडात हेच आहे. काय फरक पडणार आहे? देवेंद्र फडणवीस झाला का एकनाथ शिंदे झाला? एक बाई म्हणाली, आमचे 2100 रुपये अडकलेत. स्वार्थ, सगळीकडे स्वार्थ. तर काय म्हटलेलं आहे? मद्गुण श्रुती मात्रेन, फक्त आणि फक्त माझ्याबद्दल श्रवण केल्याने. श्रुती मात्र गुणम हिमाम. फक्त भगवंतांबद्दल श्रवण करायची इच्छा राहिली पाहिजे, बाकी सगळं बंद केलं पाहिजे. काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतः त्याचे उदाहरण म्हणून तुम्ही स्वतः तुम्ही प्रूव्ह करू शकता. इतके दिवस तुम्ही न्यूजपेपर घेतला, न्यूजपेपर ऐकला, वाचला, काय फरक पडला तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्याने? याच्यापेक्षा ते बिझनेसमॅन बरे, न्यूजपेपर घेतात, फक्त बिझनेसचा एक कॉलम बघतात, तेजी मंदी बघतात आणि टाकून देतात.
आपण नॉर्मल माणसं ऍक्च्युली पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं चगळत बसतो. पॉलिटिक्स पासून, गुन्हेगारी पासून, स्पोर्ट्स पर्यंत सगळं युजलेस ग्राम्य कथा. प्रल्हाद महाराज म्हणतात, चगळलेलं पुन्हा चगळून चगळून त्यातून काय रस मिळतो का बघणे. काही आजपर्यंत एवढ्या वर्षांमध्ये 10, 15, 20 वर्ष झाली आपण न्यूजपेपर वाचतोय आणि न्यूज चॅनल ऐकतोय. काय रस मिळालाय आपल्याला आजपर्यंत? सगळा चोता झालाय तरी पण त्याला चगळून अजून एखादं थेंब रस मिळतोय का हे बघायचंय आपल्याला उद्या सकाळी उठून परत. भगवंतांबद्दलचं श्रवण तसं नाही. भगवंतांबद्दलची कथा, भगवंतांचे नाम, रूप, गुण हे पुन्हा पुन्हा 1000 वेळा ऐका. असं वाटतं की अजून बादलीभर जास्त त्याच्यामध्ये रस कुणी ओतलाय की काय. नाही. लहान मुलांना ऍक्च्युली जास्त वेळ एखाद्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करून ठेवू शकत नाही. लहान मुलांना नवीन 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 गोष्टी पाहिजे असतात, कंटाळा येतो लगेच त्यांना. परंतु त्यांना पण भगवंतांच्या कथा इतक्या आवडतात. बघा तुम्ही, सांगा त्यांना बकासुराची कथा सांगा, आगासुराची कथा सांगा, पूतना, दामोदराची कथा पुन्हा 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 आपल्याला ऐकावं असं वाटतं. का? कारण ते दिव्य आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या गुण, रूप, नाम, लीला याच्याबद्दल ऐकण्यासाठी जो सदैव तयार असतो तो खऱ्या अर्थाने शुद्धतेच्या लेवलला गेलेला असतो, दिव्य गुणांनी संपन्न झालेला असतो. भक्तीच्या अवस्थेला तेच म्हटलं जातं, त्यालाच भक्ती म्हटली जाते. विविध शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विधिविधानांचे पालन करून मनुष्य दिव्य गुणांनी पूर्णतः युक्त होतो. आपण ऐहिक संसर्गामुळे काही पूर्णपणे अनावश्यक गुण विकसित केलेले आहेत आणि उपरोक्त प्रक्रियेचे पालन करून आपण ऐहिकतेच्या प्रदूषणातून मुक्त होऊ शकतो. ऐहिकता म्हणजे हा संसार, हे भौतिक जग. या भौतिक जगामध्ये, या संसारामध्ये बरेचसे गुण आपण अक्वायर केलेत. अक्वायर म्हणजे मिळवलेत. आणि आता असं वाटतं की हे गुण जाणारच नाहीत. आणि हेच गुण आपल्या दुःखाला कारणीभूत आहेत. परंतु शास्त्रामध्ये दिलेल्या सगळ्या विधिविधानांचा आपण जर प्रॉपरली पालन केलं, भगवान श्रीकृष्ण जे स्वतःच्या दिव्य मुखातून आपल्याला उपदेश देत आहेत, त्या उपदेशांना आपण जर आदेश म्हणून घेतलं, त्याप्रमाणे वागायला लागलो, तर आपोआप आपले हे सगळे गुण निघून जातात आणि आपल्यामध्ये दिव्य गुण येतात. जे भगवद्गीतेत सांगितले दिव्य गुण, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित ही, हे दिव्य गुण आहेत. हे दिव्य गुण आपल्यामध्ये स्ट्रॉंग होत जातात. हा रिझल्ट असतो भगवंतांबद्दल वाचन श्रवण करण्याचा. ज्याला श्रीमद भागवतमची आवड निर्माण झाली, त्याला भगवंतांना भेटण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. शुकदेव गोस्वामी म्हणतात, कारण श्रीमद भागवतम एवढे पोटंट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, असं भगवंतांबद्दल दुसरं काहीच नाही आहे श्रवण करण्यासारखं. पिवत भागवत, हे प्यायचंय. ओके. पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या दिव्य गुणांचा विकास करण्यासाठी मनुष्याने प्रदूषणकारी गुणांपासून मुक्त झाले पाहिजे. काल परवा ठरवा आपण जे वाचत होतो ते सगळे दिव्य गुण आहेत. आध्यात्मिक गुरूंचा सन्मान करणे, शुद्ध भक्तांचा संग करणे, दीन दुबळ्यांवरती दया करणे, फक्त आध्यात्मिक विषयाचं श्रवण करणे, नाम संकीर्तन करणे, सरळ मार्गी साधं राहणे, कोणाचा मत्सर न करणे, हे सगळे गुण आपल्यामध्ये विकसित करायचे असतील तर आता जे स्वार्थ, लोभ, काम, क्रोध हे सगळे गुण भरलेले आहेत ना, ते घालवले पाहिजे.
ते घालवण्याचा साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे भगवंतांबद्दल श्रवण करणे. श्रवणम 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 श्रवणम. किती वेळा सांगितलंय शास्त्रामध्ये श्रवणाचं महत्व, हो की नाही? यथावात रथो घ्राणम आवृंक्ते गंध आशयात. वायूची एखादी झुळूक उपवनातील फुलांचा सुखद सुगंध वाहून नेते व त्वरित घ्राणेंद्रियांची पकड घेते. त्याचप्रमाणे ज्याची भावना पूर्णपणे भक्तिमय झालेली आहे तो भगवंतांचे परमात्मा रूपी दिव्य अस्तित्व तत्काळ अनुभवू शकतो. कारण परमात्मा प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात तसेच सर्वत्र उपस्थित आहेत, सगळीकडे आहेत. तुम्ही वृंदावनला गेला म्हणूनच तुम्ही शुद्ध भक्त होता असं नाही. त्यापेक्षा तुम्हाला जेव्हा श्रीमद भागवतमची गोडी लागते, भागवतम मी चुकवू शकत नाही, आणि भक्तिमय सेवेचा छंद लागतो, तेव्हा समजायचं भगवंत वृंदावनातून तुमच्या जवळ आले. तुम्ही कुठेही असू दे. प्रभुपाद जेव्हा होनोलुलूचं मंदिराचं उद्घाटन करायला गेले होते, होनोलुलू माहितीये तुम्हाला कुठे? हवाईमध्ये. हवाई कुठे माहितीये? अमेरिकेमध्ये. ऍक्च्युली अमेरिकेमध्ये नाही, अमेरिकेच्या खूप बाहेर समुद्रामध्ये आहे. छोटासा द्वीप आहे, आयलंड. आपले कसे लक्षद्वीप आयलंड आहेत ना तसे, परंतु लक्षद्वीपपेक्षाही दूर आहे, खूप आतमध्ये आहे समुद्रामध्ये. तिथे प्रभुपादांनी सेंटर उघडलं. कॅन यू इमॅजिन? अमेझिंग, हो की नाही? कुठे कुठे प्रभुपादांनी सेंटर उघडलेत आपण कल्पना करू शकत नाही. क्रिश, कॅन यू गेट पॉवर बँक अँड केबल? आणि तिथे सेंटर उघडल्यानंतर प्रभुपादांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. स्वतः प्रभुपाद गेले सेंटरच्या उद्घाटनाला आणि त्यांनी पाहिलं की तिथलं वातावरण जे आहे ते सेम टू सेम वृंदावन सारखं आहे, पवित्र. अजून काय मेकॅनिकल गोष्टी नाही आहेत, इंडस्ट्री नाही आहे, सगळे शेती करतात, सुंदर. सगळीकडे उपवन आहेत, जंगल आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, गायी आहेत, मोर आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत. प्रभुपादांना इतका आनंद झाला. प्रभुपाद म्हणाले, तुम्हाला इथल्या भक्तांना वृंदावनला जायची अजिबात गरज नाही, भगवंत स्वतः इथे आलेले आहेत. प्रभुपाद म्हणाले, गायी घ्या, गायींची सेवा करा आणि एक मिनिट, शेती करा. बस हेच वृंदावन आहे, हेच वृंदावन आहे. तुम्हाला वृंदावनला जायची काही गरज नाही. आज आपण स्टुपिड मूर्ख हिंदू लोक आपल्याला वाटते की आपण वृंदावनला गेलो की आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. भगवंत कणाकणामध्ये आहेत, आणि जो कणाकणामध्ये भगवंतांना पाहायला शिकतो त्याच्यावरती खऱ्या अर्थाने भगवंतांची कृपा असते. मुरारी गुप्ता नाही, काय नाव आहे? गोपाल, गोपीनाथ आचार्य. गोपीनाथ आचार्य आपल्या कोण भाऊजी, काय नाव त्यांचं? सार्वभौम भट्टाचार्य. सार्वभौम भट्टाचार्य हे एकदम संपूर्ण भारतामध्ये फेमस होते, वेदांमध्ये पारंगत, परंतु भगवंतांना मान्य करायचे नाही. निर्विशेषवादी होते, निराकारवादी होते. आणि त्यांचे मेवणे का भाऊजी, मग विसरलो मी, गोपीनाथ आचार्य हे मात्र भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे कट्टर भक्त होते. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा आले त्यांना भेटायला जगन्नाथपुरीमध्ये, त्यांना भेटायला आले नव्हते, जगन्नाथ मंदिरामध्ये मूर्छित होऊन पडले होते. ते गोपीनाथ हे सार्वभौम भट्टाचार्यांनी आपल्या घरी घेऊन आला. तर गोपीनाथ आचार्य त्यांना समजावून सांगत होते की हेच भगवान आहेत.
आणि ते मान्य करायला तयार नव्हते. त्यांना प्रत्येक गोष्ट अशी ज्ञानाने सिद्ध करायची सवय होती. ज्ञानी लोकांचं हे लक्षण असतं. गोपीनाथ आचार्य त्यांना म्हणाले की भगवंतांची कृपा असल्याशिवाय भगवंतांना तुम्ही पाहू शकत नाही, तुम्ही कुठेही जावा. मग लगेच सार्वभौम भट्टाचार्य आपले ज्ञान पाजत म्हणाले, ठीक आहे, तुझं लॉजिक आपण खरं मानूया, भगवंतांची कृपा असल्याशिवाय तुम्ही भगवंतांना पाहू शकत नाही, आणि मी हे पण मान्य करतो की माझ्यावर भगवंतांची कृपा नाही आहे म्हणून मी भगवंतांना पाहू शकत नाही. खरं तू कसं प्रूव्ह करणार की तुझ्यावर भगवंतांची कृपा आहे म्हणून तू भगवंतांना पाहू शकतो? लॉजिक पाहिजे, त्यांना लॉजिक पाहिजे. गोपीनाथ आचार्य उत्तर काय देतात? गोपीनाथ आचार्य उत्तर देतात, ज्याच्यावरती भगवंतांची कृपा आहे ना त्याला भगवंत कणाकणामध्ये दिसतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि ज्याच्यावरती भगवंतांची कृपा नाहीये त्याच्या समोर साक्षात भगवंत येऊन उभे राहिले तरी त्याला भगवंत दिसणार नाही. मग तुम्ही वृंदावनला जावा, जगन्नाथपुरीला जावा, काही उपयोग नाही. मन शुद्ध नसेल, स्वच्छ केलेलं नसेल, तुम्हाला इथे बसून भगवंत दिसत नसतील, वृंदावनात जाऊन पण दिसणार नाही. जेव्हा आपण गुलाबाचं फूल बघतो इमिजिएटली आपल्या डोक्यात आलं पाहिजे, वाव, भगवंतांनी बनवलंय. आपण ऐकलंय, भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, रसोहम अप्सु कौंतेय, मी पाण्याचा टेस्ट आहे. मग दिवसातून किती वेळा पाणी पितो आपण? 5-6 वेळेला तरी पाणी पितो. पिलं पाहिजे बरं का, ते 5-6 वेळेला पित नसेल तर पित जावा. त्या 5-6 वेळेला आपल्याला आठवलं पाहिजे, अरे मी भगवंतांना टच करतोय, वाव, अंगावर काटे आले पाहिजेत आपल्या. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन शुद्ध असतं, नाहीतर होत नाही. जसं मगाशी मी म्हणालो की नाही, असुर म्हणजे कोण असतो? त्याला भगवंतामध्ये इंटरेस्ट नसतो, तो असुर. भगवंत म्हणतात वाऱ्याची झुळूक मी आहे. प्रखर उन्हाळ्यामध्ये जेव्हा शीतल अशी वारा आपल्याला टच करून जाते तेव्हा आपल्याला लगेच मनामध्ये आलं पाहिजे, अरे भगवंत टच करून गेले. प्रभास्मो शशी सूर्या, सूर्य आणि चंद्राचा प्रकाश मी आहे. उजाडल्या जेव्हा वस्तू दिसायला लागतात, अंधकार नष्ट होतो, तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे, अरे भगवंत आपल्या घरात आले. हे जर होत नसेल तर तुम्ही धामाला विमाला जाऊन काय उपयोगाचं नाही. आणि हे त्याच्याच मनामध्ये होतं ज्याचं मन शुद्ध आहे, जो प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंतांना पाहायला त्याने शिकलेला आहे, आणि त्याच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे की तो कुणाबद्दलही स्वार्थी, द्वेषी, मत्सरी राहूच शकत नाही. माझ्या समोर माझा मित्र आहे किंवा माझा शत्रू आहे, माझ्या ऑफिस मधला, ज्याने माझ्याबद्दल माझ्या बॉसला जाऊन काहीतरी चुकीचं सांगितलंय, तो माझ्या समोर आला, त्याच्यामध्ये मी भगवंत कसं बघणार? मन शुद्ध असल्याशिवाय मत्सर, द्वेष, हेवा, स्पर्धा, लोभ, स्वार्थ हे सगळं काढून टाकल्याशिवाय समोरच्या व्यक्तीतला भगवंत आपल्याला दिसणारच नाही, समोरच्या वस्तूतला भगवंत आपल्याला दिसणारच नाही. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत स्वतः समोर आले तरी आपल्याला दिसणार नाही. भगवान श्रीकृष्ण सगळीकडे होते. ऍक्च्युली अर्जुनाला विराट स्वरूप दाखवण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपलं मूळ स्वरूप, विराट स्वरूप दुर्योधनाला दाखवायचा प्रयत्न केलेला, परंतु त्याला दिसलंच नाही. धृतराष्ट्राला दाखवायचा प्रयत्न केला, त्याला पण दिसलं नाही. का? मनामध्ये घाणेरडी, कलुषित, प्रदूषण आहे, सगळं मन घाण, मलिन झालेलं आहे. अशा व्यक्तीला भगवंत समोर आले तरी दिसत नाही. परंतु ज्याचं मन शुद्ध आहे त्याला भगवंत असे दिसतात, जसं तुम्ही प्रयत्न न करता चाफ्याचा वास तुमच्या नाकामध्ये घुसतोच घुसतो. तुम्ही चाफ्याच्या झाडाजवळ जाऊन उभा राहा, तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्ही असं दाबून धरला, दोन्ही नाकपुड्या दाबून धरला तरी तुम्हाला तो वास घ्यावाच लागतो. तसं जो शुद्ध मनाचा असतो त्याला भगवंत दिसतातच दिसतात.
त्याला कुठे जायची गरज नसते, काही करायची गरज नसते, दिसतात म्हणजे दिसतात. आणि त्याच्या हात पाय, त्याचे डोळे कान नाक सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये लागतात म्हणजे लागतात. त्याला कुणी थांबवूच शकत नाही, अखंडपणे. बरं का, फक्त दर गुरुवारी दर रविवारी असं नाही, अखंड. तुम्हाला वाटेल की प्रभूजी मला पण रविवारी तसंच वाटतंय. अरे नुसतं रविवारी वाटून काय उपयोग, सोमवारी परत तो असुरच झालेला असतो. या स्टेजला आपल्याला जायचंय, आणि ही आनंदाची स्टेज असते. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. कोणाला नको आहे हे? प्रभुपाद मुद्दामून या वाक्यामध्ये सांगतात, आणखीन एकदा वाचतो. वायूची एखादी झुळूक उपवनातील फुलांचा सुखद सुगंध वाहून नेते व त्वरित घ्राणेंद्रियांना पकड घेते, त्याचप्रमाणे ज्याची भावना पूर्णपणे भक्तिमय झालेली आहे तो भगवंतांचे परमात्मा रूपी दिव्य अस्तित्व तत्काळ अनुभवू शकतो. कारण, आता पुढचं ऐका, कारण परमात्मा प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतःकरणात तसेच सर्वत्र उपस्थित असतो. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की पुरुषोत्तम भगवान क्षेत्रज्ञ आहेत, अर्थात ते मनुष्याच्या व्यक्तिगत देहामध्ये उपस्थित आहेत, तसेच एकाच वेळी इतर सर्व प्रकारच्या देहांमध्येही उपस्थित आहेत. व्यक्तिगत जीवात्मा हा केवळ एका विशिष्ट देहामध्येच उपस्थित राहू शकत असल्याने जेव्हा दुसरा जीवात्मा त्याच्याशी सहकार्य करीत नाही तेव्हा तो त्रस्त होतो. तथापि परमात्मा सर्वत्रच समानतेने राहत असतो. व्यक्तिगत जीवामध्ये मतभेद होतात, परंतु परमात्मा हा प्रत्येक शरीरामध्ये समानतेने उपस्थित असल्यामुळे त्याला अपरिवर्तनीय वा अविकारी असे म्हटले जाते. व्यक्तिगत जीवात्मा जेव्हा पूर्णपणे कृष्ण भावना भवित होतो तेव्हा तो परमात्म्याची उपस्थिती सर्वत्र जाणू शकतो. तोपर्यंत त्याला माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये भेद करायची सवय असते, कारण तुझ्यामध्ये माझी इंद्रिय तृप्ती थांबली आहे, त्यामुळे तू वाईट आहेस. हिरण्यकशिपू आहे आपण सगळे. प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना समजावून सांगतात, डॅडी, या जगात शत्रू आणि मित्र असा प्रकारच नसतो, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. तो शत्रूसारखा वाटतो आपल्याला फक्त, कारण तो आपल्या कर्माप्रमाणे वागतोय बस, आणि आपल्या कर्माचं फळ देतोय बस. जोपर्यंत अशा प्रकारे शुद्ध कृष्ण भावनेमध्ये आपण येत नाही तेव्हा तोपर्यंत आपल्याला समोरचा व्यक्ती हा आपला दुश्मन वाटणार. का? कारण आपल्या इंद्रिय तृप्तीच्या तो आडवा येतो. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की पूर्णपणे कृष्ण भावनामय भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन झालेला मनुष्य भगवंतांना परमात्मा किंवा परमपुरुष म्हणून जाणू शकतो, दुसरा कोणीही जाणू शकत नाही. 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, भक्त्या माम अभिजानाती. भक्त्याचा अर्थ असतो भक्तिमय सेवेद्वारे, फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेद्वारेच भगवंतांना जाणू शकतो, दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि भक्तिमय सेवा ही टॉपमोस्ट स्टेजला तेव्हाच असते जेव्हा आपण सर्वत्र सर्व जीवांमध्ये भगवंतांना पाहतो, सर्व जीवांप्रती समान आदर समभाव ठेवतो, समान प्रेम करायला लागतो. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा हृदय पूर्णपणे शुद्ध झालेलं असतं. कोणाला पाहिजे लॉजिक? हे आहे लॉजिक. लॉजिक पाहिजे असतं बऱ्याच लोकांना. हरे कृष्ण. आणि हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी भगवान कपिलदेव पुढचे 4 श्लोक सांगणार आहेत. पुढच्या 4 श्लोकाचा एकच अर्थ आहे. ऍक्च्युली वाचताना देखील आपल्याला वाटतं की अरे सेम टू सेम रिपीट करतायत, कारण हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण. कालचं आपलं जे क्लास झाला भागवतमचा, काल जे काय आपण डिस्कस केलं त्यानंतर त्याचं दिवसभर थोडं त्याचं चिंतन होतं किंवा ती गोष्ट मनात होती किंवा त्याच्याबद्दल विचार सुरू होते. परत आपण म्हणजे शनिवारी रविवारी आपण जिकडे होतो दिलीप कुलकर्णीकडे, तेव्हा ते माझ्याबरोबर येत होते, तेव्हा माझं त्यांच्याबरोबर थोडं बोलणं झालेलं. मी तेव्हा त्यांना विचारलेलं की तुम्हाला हा दृढता कशी आली हे सगळं करायसाठी. ते म्हटले की एकतर आपल्या स्वतः पाहिजे ती दृढता की आपलं खरोखरच आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला तसा संघ किंवा साथ पण पाहिजे. ते बरेचसे एक्झाम्पल देत होते. परत काल आपण क्लासमध्ये पण म्हटलो की त्यांच्याकडे भीती नाहीये त्यांच्याकडे कसल्या प्रकारची, किंवा ते तिथे राहतात. आपण म्हटलो त्यांच्याकडे कोण काय घ्यायला येणार, कारण की त्यांच्याकडे काय कुठली गोष्ट नाहीच आहे चोरण्यासारखी. आणि खरंच आहे की आपण सगळं साठवत बसलो की आपल्या पहिली तर गोष्ट की माझी बोलण्याची आता लायकीच नाहीये, कारण की मी पूर्णपणे त्यात आहे. तरी पण जे काय द्वंद्व चाललेला मनात किंवा डोक्यात, ते फक्त मला थोडं बोलायचं होतं की आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी, ह्याच्या लग्नासाठी, आपल्यासाठी सगळं साठवतच बसलो. परत नंतर मग इथं पण पिअर प्रेशर पण असतो की बाबा ह्याच्याकडे ही गोष्ट आहे, दागदागिने म्हणा, सगळ्या गोष्टी. मग आता आपण या परिस्थितीत आता काय केलं पाहिजे. जसं आता त्यांच्याबरोबर जेव्हा बोलणं झालं किंवा त्यांच्या घरातल्यांबरोबर बोलणं झालं, ते म्हटले की आम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यात 1 ग्राम पण सोनं घेतलं नाही. ठीक आहे, आपण म्हणतो की ते आपण म्हणायचं का मग ते दारिद्र्यासारखे राहिले, कारण ते मला म्हटले की आम्ही 1 ग्राम पण सोनं घेतलं नाही आणि फक्त सोन्याच्या लग्नापुरतं आम्ही घेतलेलं. आणि आपण आपल्याकडे जर बघितलं की आपल्याकडे हे आहे, पहिला सोनं झाल्यानंतर आता आपल्याला हिरे पाहिजेत, हे झालं की तो हार पाहिजे, किंवा आपल्याला ही गाडी झाली की आता दुसऱ्या गाडीची लगेच अपेक्षा लागते. तर ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे, कारण की इथं मला काय वाटतं की ऍज अ गृहस्थ म्हणून आपल्याला एक बेसिकली एक साथ पण लागते आणि त्या प्रकारचा संघ पण लागतो की जिथं कॉम्पिटिशन नाही आहे किंवा जिथं एकमेकाकडे बघून उत्तेजना येत नाही. नाहीतर इतर राहिलं तर माणूस उत्तेजित होतो. तुम्ही त्यांना विचारायला हवा होता की तुम्हाला 1 ग्रॅम पण सोनं घ्यावं असं का वाटलं नाही. मग मी त्यांना विचारलं, ते म्हटलं आम्हाला त्याची नेसेसिटी वाटली नाही म्हटले आम्हाला, कारण की आम्हाला ते महत्वाचं नव्हतं म्हटले. ते आम्हाला त्यात सुख नव्हतं. राईट. दुसऱ्या शब्दात आपले महान आचार्य नरोत्तम दास ठाकूर सांगतात, हे सगळं तुच्छ वाटायला पाहिजे आपल्याला, मग आपण खऱ्या अर्थाने तयार होतो. आणि ते आहेत तुच्छ, परंतु सध्या आपण त्याच्याकडे आकर्षित झाल्यामुळे ते आपल्याला तुच्छ वाटत नाही. ते आहेत तुच्छ. भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझा जो शुद्ध भक्त असतो त्याला सोनं आणि दगडधोंडे याच्यामध्ये काहीच भेद करत नाही, त्यासाठी ते सेमच असत. आणि ही कृपा जी आहे, ही कृपा ही गुरुद्वारे होत असते, श्रवणाद्वारे होत असते. हे खूप छान तुम्ही हे आपण हे जे वैष्णव गीत म्हणतो ना, हे वैष्णव गीत आपण याच्यावरती अख्खे लेक्चर घेतले पाहिजे. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, आर कबे निताय चंद्र करुणा हईबे संसार वासना मोरा कबे कब तुच्छ हबे, समथिंग लाईक दॅट. ते म्हणतात की निताय चंद्र म्हणजे नित्यानंद प्रभू, जे ज्यांना आपण गुरु म्हणतो, गुरुतत्व, यांची करुणा दया माझ्यावरती कधी होणार आणि या संसारातल्या सगळ्या गोष्टी मला तुच्छ कधी वाटायला लागणार, कारण ते आहेत तुच्छ. आनंद पाहिजे, आनंद सोडायला कुणी सांगितलेलं नाहीये.
परंतु ज्या गोष्टीमध्ये आपण आनंद घ्यायचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या तुच्छ आहेत. ठीक आहे, सोन्याचा दर वाढतो. काही लोकांचं असं म्हणणं असतं की सोन्याचा दर वाढतोय. इट्स ओके, इट्स अंडरस्टँडेबल. सोन्याचा दर वाढतो. समजा तुमच्या मरेपर्यंत सोन्याचं, तुम्ही जन्मलेला असताना सोन्याचा दर होता 500 रुपये आणि तुम्ही मरताना सोन्याचा दर झाला 5 लाख रुपये. याचा अर्थ असा थोडीच आहे की ते 5 लाखाचं सोनं घेऊन तुम्ही पुढच्या जन्मात जाणार आहे. नॉट पॉसिबल. हा जो भ्रम आहे ना, हा भ्रम गेला पाहिजे. आणि हा भ्रम घालवायचं काम गुरु करतात. दोन्ही खांद्याला हात धरून जोराने व्हायब्रेट करतात. जागे व्हा, जीव जागो, जीव जागो. गौरचंद्र कहे. आपण जागे होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. इथं आपण जागे होत नाही, गुरु आहेत. पण जसं आता एक काय गोष्टीची, आता जसं मी तुम्हाला म्हटलं, आता ठीक आहे, आता गाडी झाली, आता 5 सीटर गाडी झाली, तर मनात इच्छा येते की बाबा 7 सीटर घ्यावी आपण. आता कारण काढतो. आणि परत दुसरं जे आहे की जसं म्हटलं की गुरु आहेत आपल्याला सांगायला. तर गुरु बरोबर जसं काल तुम्ही म्हटला की शुद्ध भक्त पण पाहिजेत. कारण कसं होतंय, आता इथं पुण्यात राहतो आम्ही. पुण्यात राहिल्यावर कसं होतंय की ठीक आहे, मी आज घेतली, आता उद्या दुसऱ्याने घेतली, दुसरा बोलायला लागला, त्यामुळे तशी उत्तेजना वाढते. परत आज काहीतरी दागिने घेतले, तर कुणाच तर लग्नाला गेलं, इकडे गेलं तिकडे गेलं, त्यांच्याकडे हा हार आहे, त्यांच्याकडे ते आहे, ती उत्तेजना वाढते. मग फक्त ऍज अ गृहस्थ म्हणून किंवा एक घरातला कर्ता म्हणून आपण काय केलं पाहिजे या गोष्टीसाठी? कारण की घरातल्यांच्या अपेक्षा असणार, घरातल्यांवर बाकीच्यांचे विचार येणार किंवा माझ्यावर त्यांचे विचार येणार बाकीच्यांचे. जसं तुम्ही म्हटलं आपल्याला तुच्छ वाटलं पाहिजे. मग काय करायचं? मान्य, आपण बऱ्याच वेळा डिस्कस पण केले की संघ पाहिजे या गोष्टीसाठी. जसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे तुच्छ वाटायला तेव्हाच लागणार जेव्हा तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसऱ्या कशामध्ये आनंद यायला लागतो. त्याच्याशिवाय ते तुच्छ वाटणार नाही. दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये, दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये, भगवंतांची सेवा करण्यामध्ये, भगवंतांना मदत करण्यामध्ये. आणि याच्यासाठी ज्ञानाची गरज असते. ज्ञान नकोय असं म्हणजे ज्ञानाशिवाय हे होऊ शकत नाही. तुम्हाला हे कळालं पाहिजे की खरा सुख जो आहे तो आपल्या मुलांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न देण्यामध्ये आहे. त्यांच्यासाठी 10 गाड्या घेऊन ठेवण्यामध्ये नाही. कारण ऑफकोर्स इमॅजिन करू शकता तुम्ही की 20व्या वर्षीच ज्या मुलांसाठी आपण सगळे हे साठवून ठेवतोय, तो 20व्या वर्षीच त्याला कॅन्सर झाला आणि तो मेला. कसं वाटेल आपल्याला? ऍज अ आई वडील आपण त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे का त्याच्यासाठी पैसे गोळा करून ठेवायला प्रायोरिटी दिली पाहिजे? आपण स्वतः पण प्रायोरिटी दुसऱ्याच गोष्टीला देतो आणि त्यांना पण असंच बनवत आहोत की त्यांनी पण प्रायोरिटी दुसऱ्याच गोष्टीला द्यावी. ह्या ज्ञानामध्ये थोडस प्रबुद्ध झालं पाहिजे आपण. नसेल तर मग हे कळणारच नाही आपल्याला कधी. आणि मग ती गोष्ट करून बघितली पाहिजे की त्याच्यामध्ये खरोखर आनंद आहे का. मी तुम्हाला सांगतो, संघ म्हणतो आपण, असे बरेच भक्त मी स्वतः पाहिलेले आहेत जे म्हणतात की प्रभूजी तुमच्याकडे आल्यावरती प्रसादाची टेस्ट काही वेगळीच असते. ऑफकोर्स याच्यामध्ये ऑर्गॅनिक शेतातलं उगवलेल्या गोष्टीचा पण टेस्ट आहे. ऑफकोर्स ते भगवंतच करतात, परंतु हे प्रेमाने आणि भक्तिभावाने भगवंतांसाठी बनवलेलं पण आहे. मग तो आनंद जो असतो तो आपल्याला एका क्षणासाठी शिकवून जातो. म्हणून प्रभुपाद पण म्हणतात की भक्तीचा मार्ग प्रसादातून जातो. येस, काहीतरी आहे, काहीतरी तथ्य आहे याच्यामध्ये. हा असा संघ पाहिजे. माताजी, त्या दिवशी तुम्ही थोडं लवकर पोहोचला आणि तुम्हाला जास्त संघ मिळाला त्यांचा.
आणि माताजी इतक्या खुश होत्या त्या दिवशी, हो की नाही, त्यांच्याशी बोलल्यामुळे. कारण ते जाणवायला लागतं आपल्याला, हे हे कंटेजियस असतं. आनंद, हॅपीनेस, प्रेम, लव, या गोष्टी कंटेजियस असतात. त्याचप्रमाणे स्वार्थ, द्वेष, ह्या गोष्टी पण कंटेजियस असतात. म्हणून हे आपण संग टाळलं पाहिजे. मग ते जाणवल्यानंतर ती गोष्ट करून बघायची, आणि मग करून बघितल्यानंतर त्यातला आनंद जर मिळत असेल तर मग हा आनंद आपोआप तुच्छ वाटायला लागतो आपल्याला, आणि तो आपण आपोआप सोडतो. रसवर्गम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्याच्याशिवाय नाही होणार. जसं लहान मुलांना देखील आपण म्हणतो की नाही, तो एखाद्या खेळण्याशी खेळत असतो जे त्याच्याशी डेंजरस आहे, विळा, कोयता वगैरे, पण ते काढून घ्यायचं म्हटलं की तो डेंजरस असतं. त्याच्याकडून काढून घ्यायला गेलं की उलट आपल्याला मारेल किंवा काहीतरी करून घेईल. आपण हळूच काय करतो, त्याला आईस्क्रीम देतो आणि ती गोष्ट काढून घेतो. वरची टेस्ट यायला पाहिजे. ज्याला आपण रोज वाचन श्रवण करतो, म्हणतो की ही भक्ती, भक्तिमय सेवा, दुसऱ्यांसाठी करणे, ही टेस्ट यायला पाहिजे आपल्याला. त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्या समजणार त्या डिग्रीमध्येच समजणार जेवढी आपली तयारी आहे समजावून घ्यायची. आपली आसुरी प्रवृत्ती स्ट्रॉंग असेल तर आपण लवकर समजावून घेणार नाही. आपल्या स्वार्थामध्येच आपल्याला आनंद वाटणार. स्वार्थामध्ये कधीच आनंद नसतो. आपल्याला पदोपदी कळतं, तरी पण आपल्या स्वार्थामध्येच आपल्याला आनंद वाटतो. दुसऱ्यांच्या सेवेमध्ये, दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये. आणि मुलांना पण हेच शिकवलं पाहिजे ऍक्च्युली. काल मी वाचत होतो, माझे एक मित्र आहेत ऍक्च्युली, ज्यांच्याकडे मी पहिला शिबिर केला शेतीचा, निंबाळकर म्हणून, नाशिक रोडला. खूप वर्ष झालं ऑर्गॅनिक शेती करतात, त्याचा प्रचार करतात. ते सांगत होते, रिसर्च मला दाखवत होते की गॅसवरती, गॅस सिलेंडरच्या गॅसवरती जेव्हा आपण पोळी किंवा भाकरी फुगवायला ठेवतो डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती, तेव्हा ज्या ठिकाणी ते करपतं, काळसर होते का नाही, भाकरी काळसर होते, तिथे कार्बन तयार होतं. आणि ते कार्बन डायरेक्ट गॅसवर ठेवल्यामुळे त्या कार्बनचं रिॲक्शन त्या लिक्विड पेट्रोलियम गॅस मधल्या एका केमिकलशी होऊन एक कार्सिनोजन तयार होतं, ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतं. पण तो सेम टू सेम चुलीवरच्या आगीमध्ये होत नाही. मग आता हे ज्ञान, याला म्हणायचं ज्ञान. आता हे ज्ञान कुठून तरी आपल्यापर्यंत आलं, या व्यक्तीने मला दिलं, मी तुम्हाला हे ज्ञान दिलं, आता तुम्हाला हे कळालं. हे कळाल्यानंतर देखील तुम्ही गॅस का वापरता? तुमच्या मुलावर तुमचं प्रेम नाही, तुम्ही प्रेमाचं ढोंग करता. तुमचं फक्त तुमच्यावर प्रेम आहे असं म्हटलं तर हे लॉजिकली रॉंग होणार आहे का? चुकीचं होणार आहे का? नाही. या भौतिक जगामध्ये प्रत्येक जण स्वतःवरच प्रेम करतो, तो आपल्या मुलांवर प्रेम करायचं फक्त ढोंग करतो. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. तुम्हाला हे महत्वाचं वाटत असेल की मुलांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्येच जायला पाहिजे, तुमचं ज्ञानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून श्रवणाला एवढं महत्व दिलेलं आहे. श्रवण म्हणजे काय? हे ज्ञान रिपीटेडली फोर्स करणे, हॅमर करणे, रिपीटेडली फोर्सफुली हॅमर करणे. बऱ्याच लोकांना हे खर्चिक वाटलं असेल, परंतु मी अजून 10 वेळेला दिलीप कुलकर्णींच्याकडे जायला तयार आहे, कारण ज्ञान तिथंच आहे. मला ऍक्च्युली त्या दिवशी इतकं लाजिरवाणं वाटत होतं, तुम्हाला सांगतो मी, म्हणून मी बोललो पण मध्ये की आपण सगळे कृष्ण भक्त म्हणून तिथे गेलोय आणि ते आपल्याला सांगतायत अनंतश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपाश्यते तेषाम अन्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली ही लज्जास्पद गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, जो माझी अनन्य भावाने, भक्तिभावाने सेवा करतो त्याचे सगळ्या गरजा पुरवायची जबाबदारी मी घेतो. हे ते आपल्याला सांगतायत कृष्ण भक्तांना.
आणि कृष्ण भक्त मात्र त्यांना कंटिन्युअसली प्रश्न विचारतात, मग असं झालं तर याची भीती वाटते, त्याची भीती वाटते, हे असं कसं होणार, हे असं कसं होणार. अमेझिंग, हो की नाही? आपण ढोंग करतोय. व्हेरी इंटरेस्टिंगली आपण विचार केला पाहिजे याचा. आपण ढोंग करतोय. का ढोंग करतोय? कारण आपण अजून आपला स्वार्थ सोडलेला नाही. स्वार्थ सोडून दिला पाहिजे. स्वार्थाने फक्त आणि फक्त दुःख मिळतं, बाकी काही मिळत नाही. हा, आता मुलांच्या भविष्यासाठी प्रभूजी आम्ही स्वार्थ करतोय ना, दुसरं थोडीच करतोय, परंतु तो चुकीचा स्वार्थ आहे. आणि हे एक 20 वर्षापूर्वी तुम्ही म्हटलं असता तरी चाललं असतं. आज तुम्हाला प्रूव्ह करून देण्यासाठी देखील हजारो गोष्टी आहेत. प्रूव्ह करून दाखवायची पण गरज नाही, काही गरज नाही. जसं आपण परवा म्हटलं की नाही, दिल्लीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हा 1000च्या वर जातो. आय थिंक रेकॉर्ड आहे 1800 काहीतरी. 50च्या वर हे अनसेफ असतं आपल्याला. आपण 1800च्या गोष्टी करतो. त्याच दिल्लीमध्ये ऍक्च्युली एक पंजाबी कपल आहे. त्यांनी आपल्या घराभोवती एवढी झाडं लावलेत की त्यांच्या घरातल्या आत लिव्हिंग रूम मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स असतो 19 ते 20. मग तुम्हाला करण्यापासून कोण थांबवते? नाही, तुम्हाला मुलांना शाळेत घालायचंय, मुलांना पिझ्झा बर्गर खायला घालायचंय, मुलांना हे द्यायचंय, मुलांना ते द्यायचंय. म्हणजेच मुलांना बेसिकली तुम्ही स्वतःहून तुम्हाला मारायचंय. हत्यारे आहात तुम्ही तुमच्या मुलांचे. म्हणूनच प्रभुपाद म्हणतात हे शाळा कॉलेजेस हे कत्तलखाने आहेत, आणि कत्तल करणारे तिथले शिक्षक आहेत, आणि त्याहीपेक्षा मोठे कत्तल करणारे आजकालचे आई वडील झालेत. एक आई म्हणून तरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या मुलाला एबीसीडी नाही आलं तरी चालेल, परंतु याला कुठला आजार झाला नसला पाहिजे, हो की नाही? माझ्या मुलीचं लग्न आयुष्यभर नाही झालं तरी चालेल, पण माझी मुलगी 70, 80, 90, 100 वर्षापर्यंत जगली पाहिजे. माझ्या मुलीने, माझ्या मुलाने दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आता आम्ही 8-15 दिवस माझ्या डोक्यामध्ये एकच विचार आहे. ऍक्च्युली मी बोलणार नव्हतो, पण मला एकदम आठवलं. आमच्या घरामध्ये ज्या कुंती माताजी राहत होत्या, त्या अशा पद्धतीने सोडून गेल्या की त्याचा सगळ्यांच्या वरती परिणाम झाला. आणि सगळ्यात जास्त 100% मी सांगतो परिणाम हे आमच्या सणावरती वगैरे झालेला असणार आहे. आणि मी विचार करतो रोज की अशा लहान मुलांना ज्यांनी निखळ प्रेम केलेलं असतं एखाद्या व्यक्तीवरती, ते स्वार्थाने जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी प्रेमाला धिडकारून लावतात, अशा लहान मुलांना पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला कसं शिकवायचं, हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. आपल्या मुलांना प्रेम करायचं कसं शिकवायचं, कारण आपली मुलं पण आपल्यासारखी स्वार्थी झाली तर ती आयुष्यभर दुःखातच राहणार. भरपूर मिळेल त्यांना, करोडोचा पॅकेज मिळेल. आजकाल लोक ऍक्च्युली कॉमन झालेलं आहे करोडोचं पॅकेज, म्हणजे 27 लाख 50 लाख वर्षाला, म्हणजे कॉमन झालेलं आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. अमेरिकेला गेला तर आरामात करोडोचं पॅकेज मिळतं. परंतु जर तो स्वार्थी असेल तर तो आयुष्यभर सुखी राहणार नाही. त्या साधूला आपण भेटलं पाहिजे ज्याने सुखासाठी आपली बीएमडब्ल्यू घेतली, कारण बीएमडब्ल्यू सुख नाही आहे हे त्याला कळालं. हे आपण आपल्या मुलांना कसं समजावून सांगू शकतो, हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सध्या, की बाबा बीएमडब्ल्यू मध्ये सुख नाही आहे. हे कसं तुम्ही मुलांना समजावून सांगणार सांगा? मला पण जमत नाही कधी कधी काय जमतच नाही मला. आणि आपण काय करतोय, याच्या उलट मुलांना आपण शिकवतोय, नाही बीएमडब्ल्यूच पाहिजे, मगच तू सुखी राहू शकतो. अरे बीएमडब्ल्यू ला साधा स्क्रॅच जरी पडला तरी दिवसभर तुम्हाला झोप येणार नाही. हे दुःख नाही तर काय आहे? हे आपण आपल्या मुलांना कसं समजावून सांगणार? या जगामध्ये सगळे स्वार्थी आहेत, तरी पण तू सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, हे आपण आपल्या मुलांना कसं समजावून सांगणार?
हे आपण फक्त आणि फक्त आपल्या वर्तणुकातूनच समजावून सांगू शकतो. या समजावून सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, या करून दाखवायच्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला दृढ व्हावंच लागेल. तुमच्यावर भगवंतांनी ही जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही नाही म्हणू शकत नाही आता. त्याच्यासाठी तुम्हाला दृढ व्हावंच लागेल. अंधारात पाऊल टाकायलाच लागेल. टाकलंच पाहिजे. हो की नाही? ऍक्च्युली माझी खूप इच्छा होती सृजनकडे जास्त वेळ घालवायची. दुर्दैवाने ते झालं नाही. कारण त्याचं बोलणं इतकं पॉवरफुल असतं. कारण तो आहे 20-25 वर्षाचा आणि तो इतक्या सुपर कॉन्फिडेंटली बोलतो. आम्ही एकदा मागच्या वेळेला गेलेलो तेव्हा विषय निघालेला काहीतरी की घरामध्ये वाळवी खूप येते मातीच्या घरामध्ये, त्याला काय करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगत नाही की असं करा असं करा, हे त्याच्यावरती उपाय आहे. तो पहिलं वाक्य सांगतो ते नैसर्गिक आहे, तुम्ही त्याच्यावर विचार काय करताय. त्याने इतकं छान समजावून सांगितलं. तो म्हणाला की निसर्गामधली जी कठीणातली कठीण गोष्ट असते त्याचं पण विघटन झालं पाहिजे, त्याची पण माती झाली पाहिजे, म्हणून भगवंतांनी वाळवी तयार केली. त्याला थांबवणारे तुम्ही कोण? एक 20 वर्षाचा मुलगा तुम्हाला हे उपदेश देतो. अंगावर काटा आला पाहिजे आपल्या. आपण फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतो. फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतो. ते वाळवीवरती काय हिट स्प्रे मारू, काय बोरॅक्स मारू, काय करू का? कारण माझं घर चांगलं दिसत नाही. हाऊ डज इट? तुझं घर चांगलं दिसत नाही म्हणून तू 50 जीवांना मारणार? मग उद्या मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुझ्या मुलाला पण मारतो. तू आडवं नाही आला पाहिजे. टिट फॉर टॅट. याला ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाने प्रबुद्ध झालं पाहिजे आपण. या ज्ञानाने प्रेम निर्माण केलं पाहिजे आपल्या मनामध्ये. आपण मग दृढता येते. आणि ही दृढता ज्ञानावरच अवलंबून पाहिजे. फोर्सिबली कोणी आणू शकत नाही. हो की नाही? आणि कधी कधी भगवंत मदत करतात, नाही असं नाही, भगवंत मदत करतात ऍक्च्युली. माझी आई, माझी आजी खूप सारे माझ्या अंगावरती घातलेले त्यांनी. गळ्यात माझ्या दरवेळी एक काळी दोरी असायची, एक आणखीन एक दोरी असायची, त्याच्यामध्ये दत्तात्रयाचं पेंडंट असायचं. माझ्या हातात 3 अंगठ्या असायच्या. मला अजूनही आठवते 2005 का 6 मध्ये मी फिनिक्सला गेलो होतो, अरिझोना चॅन्डलरला एका मीटिंगसाठी. आणि तिथला एक मॅनेजर मला लंचच्या वेळी विचारलेलं आहे, 3 अंगठ्या कसल्या घातलेत तुम्ही हातामध्ये? मला सांगता आलं नाही त्याला ऍक्च्युली. कारण एक माझ्या आजीने दिलेलं, एक अजून कोणीतरी दिलेलं, एक मी स्वतःहून घातलेलं. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला वाटतं की आपलं संरक्षण होईल, आपलं या सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि मग हळूहळू मला जाणवायला लागलं की या सगळ्या गोष्टी अंगावरती असून पण मला ताप येतोच, सर्दी होतेच, अंग दुखतच. काय उपयोग आहे मग हे सगळं करून? हो की नाही? खरं सुख कशात आहे, खरं ज्ञान कशात आहे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये स्थित राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.
वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्ण। दंडवत प्रणाम। हरे कृष्ण।